जिल्ह्यातील बेकायदा प्रवासी वाहतुकीवर तातडीनं कारवाई करावी आणि जिल्ह्यातील 28 ते 30 अधिकृत रिक्षा थांब्यांना मंजुरी द्यावी या मागणीसाठी स्वराज्य रिक्षा संघटनेनं जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे निवेदन दिले आहे। मागण्यांची पूर्तता न झाल्यास 10 सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिक्षासह आंदोलन करण्याचा इशारा स्वराज्य रिक्षा संघटनेनं दिला आहे। संघटनेनं दिलेल्या निवेदनात गेल्या 4 वर्षापासून रिक्षा थांब्याच्या मंजुरीसाठी आणि बेकायदा प्रवासी वाहतुकीविरोधात सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। जिल्ह्यात परवान्याशिवाय धावणाऱ्या रिक्षा, आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणारी वाहने, 15 वर्षांहून जुनी डिझेल रिक्षा तसेच खानापूर, आटपाडी, कडेगाव, पलूस, ईश्वरपूर, कासेगाव आदी भागात खासगी आणि मालवाहू वाहनातून सुरू असलेल्या बेकायदा प्रवासी वाहतुकीवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। पुढील 15 दिवसात कारवाई न झाल्यास अशा वाहनांचे छायाचित्र प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भरवण्यात येईल। तसेच एका महिन्यात प्रलंबित रिक्षा थांब्यांना मंजुरी न दिल्यास 10 सप्टेंबरपासून सुमारे 350 ते 400 रिक्षाचालक रिक्षासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडतील असा इशारा स्वराज्य रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी दिला आहे। यावेळी अजित पाटील, नितीन वाघमारे, सलीम कुरणे, साजिद अत्तार, शकील सय्यद, अमित घाडगे, रमेश सावंत, सुहास देशपांडे, बंदे नवाज अत्तार, खंडू कांबळे, नासिर हुसेन अत्तार, दत्तात्रय थोरात, हनुमंत मंडले, सागर येसुगडे, बाळकृष्ण सूर्यवंशी यांच्यासह स्वराज्य रक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। स्वराज्य रिक्षा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आम्ही जिल्ह्यातल्या सर्व प्रतिनिधींसोबत काळ्या फिती हाताला बांधून निषेध व्यक्त करत निदर्शने आंदोलन केलेलं आहे। त्याचं कारण असं की गेल्या 4 वर्षापासून आम्ही जे रिक्षा थांबे अधिकृतपणे मिळावे रिक्षा लावण्यासाठी याची मागणी होती, ती मागणी आमची काय मान्य झाली नाही। 4 वर्षापासून आपण निवेदनं, आंदोलनं वेगवेगळ्या पद्धतीनं पाठपुरावा करतोय, तरीसुद्धा आम्हाला त्यात काही यश येत नाही आणि सकारात्मक भूमिका काही शासनाने दिसत नाही प्रशासनाची। त्यामुळं आम्हाला जे आंदोलन करावं लागलं आहे। आणि दुसरा विषय असा आहे की जे काही जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे, बेकायदेशीर वाहतूक म्हणजे माल वाहतूक, प्रवासी वाहतूकमधून प्रवासी वाहतूक केली जाते। ज्या काही प्रायव्हेट गाड्या आहेत, ज्या गाड्यांना परमिट नाही, ज्या गाड्या स्क्रॅपच्या लेवलला आलेल्या आहेत, म्हणजे 15 वर्ष पूर्ण झालेल्या गाड्या आहेत, अशा सर्व वाहनांवर, बेकायदेशीर वाहनांवर ही कारवाई व्हावी ही मागणी आम्ही वेळोवेळी RTO किंवा असतील किंवा जिल्हाधिकारी साहेब असतील त्यांच्याकडे वेळोवेळी निवेदन मागणी केलेली आहे, परंतु आमची कुठलीही मागणी मान्य होत नाही। त्यामुळे आम्ही 19/6/2026 रोजी हे निवेदन दिलं होतं की लवकरात लवकर या मागण्या मान्य व्हाव्यात। आज 2 महिने होत आले तरी देखील ही मागणी मान्य झालेली नाही, म्हणून आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे। तर मागच्या वर्षी 15 ऑगस्ट 2025 रोजी आम्ही याच विषयासाठी आत्मदान आंदोलनाचा इशारा दिला होता, परंतु आपल्या सांगलीचे RTO श्री गाजरे साहेब यांनी आम्हाला विनंती केली होती आणि आपल्याला लेखी दिलं होतं संघटनेला की 2 महिन्यात तुमचे विषय आम्ही संपवतो आणि तुम्ही या आंदोलनातून माघार घ्यावी। आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही ते आंदोलन स्थगित केलं होतं, पण आज 1 वर्षाचा काळ उलटला तरीसुद्धा आमची मागणी मान्य होत नाही, म्हणून आम्ही आज आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। आजच्या निवेदनामध्ये आम्ही 1 महिन्याची मुदत या रिक्षा थांब्या मंजुरीसाठी देतो आहे। जर 1 महिन्यात जर रिक्षा थांबे मंजूर झाले नाही तर जवळपास 400 लोकांचा हा विषय आहे। या 28-30 ठिकाणी जे रिक्षा थांबे मागितलेले आहेत त्या रिक्षा स्टॉपवर जवळपास 400च्या आसपास संख्या आहे रिक्षा चालकांची। त्या 400च्या 400 रिक्षा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर लावणार आणि इथूनच आम्ही प्रवासी वाहतूक सुरू करणार, इथूनच आम्ही व्यवसाय करणार, अशी आम्ही भूमिका घेणार आहे। आणि बेकायदेशीर वाहनांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जे काही जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर वाहनं आता सुरू आहेत, ज्यांच्यावर RTO ट्रॅफिक असेल किंवा पोलीस विभाग असेल त्यांच्यावर कारवाई होत नाही, अशा सर्व वाहनांचे आम्ही फोटो संग्रहित करणार आहे आणि त्या फोटोचं जवळपास 200-250 फोटो आमच्याकडे एकत्रित करून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक आंदोलनाची भूमिका म्हणून आम्ही त्याचं डिजिटल लावणार आहे आणि ते प्रदर्शन नागरिकांसाठी खुलं करणार आहे आणि ते जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं हा व्यवसाय सुरू आहे असं त्यावर लिखित स्वरूपात आम्ही लिहून ते आंदोलन आम्ही करणार आहे।